हाय, मी नीलम. आज आपल्या ग्रुपमध्ये MM मैत्रीचे मुक्तांगण MM या नावाने आता मी यूट्यूबवर आपला ग्रुप फेमस केलेला आहे. तर आपण नेहमी दर महिन्याला एक इंटरव्ह्यू घेतो की आजची क्वीन कोण. तर आजची आपली क्वीन आहे दया भाभी, दया शहा. तर त्यांचाच आपलं झालेलं आहे सिलेक्शन आणि आता आज आपण त्यांचा छानसा छोटासा मजेशीर इंटरव्ह्यू घेऊया. इकडचा फॅन नाही लागत आहे का? तर दया भाभी, तुम्हाला आज क्वीन झालात तुम्ही आपल्या सगळ्या मैत्रीच्या मुक्तांगणमध्ये. तुम्हाला कसं वाटतंय मला सांगा. मस्त, खूप बरं वाटतं. फर्स्ट टाइम झाली क्वीन. आणि असं मुकुट घातल्यानंतर काय फील येतोय? बरं वाटतंय, चांगलं वाटतंय. अगदी व्यवस्थित वाटतंय मला. काहीतरी आपण नवीन केलं असं तुम्ही मला सांगून. कारण तुम्ही येताना बापरे आता मी काय बोलू असं तुम्हाला वाटत होतं ना, पण असं काही नाही. आपण थोडंसं मजेशीर गमतीशीर गप्पा मारणार आहोत. हां, एवढंच, दुसरं काही नाही. पैसे द्यायची म्हणजे काय. तर आता तुम्हाला मी नेहमीप्रमाणे आपण करतो त्याच स्टाईलला थोडंसं विचारेन की तुम्हाला आता एवढी वर्ष झाली तुम्ही संसारात रममान आहात, पण काही झालं तरी आपल्या बालपणीच्या आठवणी कुठल्याही परिस्थितीत आपण विसरत नाही. तर तुमच्या बालपणीच्या मजेशीर, खोडकर, किंवा तुम्ही कुणाला त्रास दिलाय किंवा कुणी तुम्हाला त्रास दिलाय, असं काही आपल्या असतात की त्या घट्ट बसतात आपल्या ह्याच्यामध्ये. तर अशा काही तुमच्या आठवणी असतील ना, तर आम्हाला सगळ्या मैत्रिणींना ऐकायला नक्की आवडेल. थोडं मोठ्याने बोला. विशेष नाही आहेत, कारण मी लहान होते, लवकर लग्न झालं 16 वर्ष. त्याच्या आतमध्ये आमच्या वडिलांचं रिस्ट्रिक्शन फार होतं. इकडं जायचं म्हणजे खेडेगाव निपाणी, त्यावेळेला खेड, आता तर सुधारलं. इकडं जायचं नाही, तिकडे 7च्या आत परत यायचं. पूर्वी तर ते होतंच. त्याचं जे म्हणजे ऐकायला लागायचं. त्याकडे मी शाळेत जायचं, त्यांच्या वडिलांचं सगळं ऐकत होतं. भाऊची फिरत होती पण बायकाला जायची, आणि त्यात मी घरात मोठी होती. अच्छा. तेवढंच जायचं. आणि आमची कन्याशाळा होती, त्या कन्याशाळेमध्ये एक ड्राईव्ह सर होतं, वालचंदी सर. ते तिथं कोपऱ्यावरती उभे राहायचे. आणि आमची कन्याशाळा तर मुलींची शाळा, तिथे कोपऱ्यावर उभे राहायचे. कोण मुली छेडतात काय फार रिस्ट्रिक्शन होतं त्यावेळेला आमच्याकडे. त्यावेळी एवढी काय मजा म्हणजे फक्त ह्याला नागपंचमीला तेवढा मी झोपाळा वगैरे खेळायला जात होती. पण निपाणी तर हे म्हणजे काय म्हणायचं, कलेचं माहेरघर आहे. हो ना. तर आमचे सरच शिकवायची ना, सगळ्या प्रकारची तुम्ही फोटोग्राफ केले ते त्यांनी. म्हणजे वेस्ट केलेले सुद्धा, आता गवतापासून केलेलं, गवतानं नारळाची शेंडीपासून फोटो फ्रेम केली, वेलदोळीची साडीची केलेली, माशाच्या खोड्यापासून केली, बापरे, केसापासून केली. आणि हे सगळं तुम्ही लहानपणापासून करत आला असाल ना? होय. मी आता आणि आमचं कसं, मी मॅट्रिकला ज्यावेळेला प्रत्येक कंपल्सरी एक फ्रेम करायचीच. तेव्हा मी गव्हाच्या खालची केली. अच्छा अच्छा. अच्छा. आणि तुम्ही घरामध्ये किती बहीण भाऊ? काय घरामध्ये आम्ही 3 बहिणी, 2 भाऊ. ओके ओके. तुम्ही सगळ्यात मोठ्या? हो, सगळ्यात. आणि माझ्यानंतरच्या अंतर त्यांचं 8-10 वर्षाचं. हो. बाकी सगळं लांब. आणि मग तुमचं शिक्षण काय झालं? कॉलेजचं फर्स्ट इयर. लगेच लग्न झालं? नाही, लग्न ठरलं. अच्छा. त्यावेळेस ठरलं, मग 3 वर्ष झाली. आणि तुम्ही लग्न झाल्यापासून कोल्हापूरमध्येच? नाही. मग मी मला बेळगावला दिले. बेळगावला दिली. ओके. मग तिथून मिस्टर बेळगाव सर्व्हिसला होते. तिथून त्यांची बदली मुंबईला झाली. अच्छा. 2 वर्षाची सासरीकडे आजारी होती, ते एक्सपायर झाले. आणि मी बदली मुंबईला 4 वर्ष काढली. अच्छा. त्यामुळे मुंबईचं मला एवढी भीती वाटत नाही. ओके. नंतर मग मला मुलं झाली 2 वर्ष. आणि मग त्याच्यानंतर मग बदली होऊन गेली. मी शेवटी निपाणी स्थिर झाली तिथं. 1-2, कारण मुलाची नोकरी होती, 10वी होती ना मुलीची, तिथं स्थिर झालेली. नंतर मग कोल्हापूरला चव्हाण तिथं स्थिर झाली. त्यांची बदली इकडची सेटिंग झाली ना, ते डेप्युटी होते तिकडे बाहेर जाते. मुलांच्या शिक्षणासाठी पण निपाणीला स्थिर. थोडं मोठ्याने बोला, ऐकू जात नाही माझ्या. तुम्ही इकडे बघूनच बोला म्हणजे सगळ्यांना ऐकू जाईल. मोठ्याने बोला. रिस्ट्रिक्शन्स खूप होते ना, त्यामुळं तेवढ्या ह्याच्यामध्ये जेवढं होईल तेवढं होईल. मजा मारायची म्हणजे काही नागपंचमीला तेवढं बाहेर पडायचं असं
मग नागपंचमीला काय खेळ खेळत होता तुम्ही तेव्हा? झोपाळा. झोपाळाचा फेवरेट सगळ्यांचा. आणि हे करायचे, नागोपात तयार करायचे घरात घरात. असं घरात बसून जे काय व्हायचं असेल त्या काय असेल ते तो सगळं मग मैत्रिणीला मी घरी बोलवायची. घर मोठं झालं त्यांनाच बोलून मी करायची. अच्छा अच्छा. मग तुम्हाला लहानपणापासून स्वयंपाक वगैरे ते सगळं लहानपणापासून शिकला असाल निप्पाणी म्हणजे. आणि नंतर जबाबदारीच पडली ना. 18 वर्ष सगळी जबाबदारी पडलीच नाही. 18 वर्ष पूर्ण झाल्यापर्यंत लग्न झालं. सगळी जबाबदारी पडली स्वयंपाकाची. आणि मला व्हरायटी वगैरे असं करायची आवड आहे. तुमचं एकत्र कुटुंब होतं तेव्हा की नाही? नाही, सासू सासरे कुठे होते? तुमच्या बरोबरच असायचे का? मग सासरे वाढले आमचे. मग आमच्या सासूबाई मोठ्या पुण्याला असते. काय हो तुम्ही जरा पुढे सरका, थोडं मोठ्याने बोला कारण आवाज गेला पाहिजे. आज काही माईक वगैरे काय नाही आहे. थोडं हळू बोला पाहिजे तर आणि मोठ्याने बोला म्हणजे जेणेकरून सगळ्यांना ऐकू गेलं तर मजा येईल सगळ्यांना ना. नाही ते दिसत नाही ना, ते बरोबर दिसायला पाहिजे. त्यामुळे हे तर नाही जवळ घेता. थोडं मोठ्याने बोला जरा. जेवढा आवाज आहे तेवढं तरी बोलते मी. मग आता नंतर लग्नानंतर असं खास स्पेशल विशेष तुम्ही काय केलं ते थोड्या मोठ्या आवाजात या सगळ्यांच्याकडे बघून सांगा म्हणजे त्यांना ऐकू जाईल. नाही, लग्न लहान वयात लग्न झालं की त्यामुळं शक्यतो काही करण्यात असं आलं नाही. संसार म्हणजे त्यांची शिक्षणं त्यांची लग्न पण आत्ता जरा मी रिकामी झाली. त्याच्यातच सगळं आयुष्य गेलं माझं. मोठ्या मुलाला शिकवण्यात, मुलगीला लग्न करण्यात असं सगळं. नंतर मग मुलाचं लग्न झालं मग सून घरात तिचं सगळं मुलांचं. म्हणजे थोडक्यात मुलांचं तुम्ही करिअर बघत गेला आतापर्यंत. मुलांचं करायला. हां. आणि आमचे मिस्टर रिटायर व्हायच्या तीच ते हे झालं, पॅरालिसिस झालं. मग कारण आम्ही दोघं लग्नाच्या आधी पण फिरलो, लग्नाच्या नंतर फक्त फॉरेन ट्रिप केली. अच्छा अच्छा. आणि तुम्हाला किती मुलं कुठे असतात काय? मला एक मुलगा एक मुलगी आहे. एक 7-8ला मुलगी असते आणि कोल्हापूरलाच मुलगा असतो. काय करतो तुमचा मुलगा? त्याचं ह्याचं आहे विजन टेक्नॉलॉजी म्हणून दुकान आहे. अच्छा. CC कॅमेरा बसवतो सर. कॅमेरा आणि आता काय काय बसवतो सर. खूप वर्ष झालं होतं. आणि बाकी तुमचं धार्मिक शिक्षण पण भरपूर झालेलं आहे ना, तुम्ही ते पण सगळं धर्माचं पण बरंच काही करत असता ना. धार्मिक कारण कसं निप्पाणी गाव म्हटलं की कला आणि धर्म या दोन गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे म्हणून म्हटलं. होतं घरात म्हणजे माझ्या मनाने तेवढं पटेल तेवढंच एक सामायिक करायचं. प्रत्येक म्हणून ह्याच्याकडे मी काही जास्त लक्ष देत अति सामायिक नाही, जेवढं जमतं आहे तेवढंच. आता आपला धर्म म्हणजे कडक असतो बस करण्याचं ना, ते काही नाही. बाकी तुमचं फ्रेंड सर्कल कुठे काय किंवा तुमच्या आयुष्यात तुम्ही काही ठरवलं होतं आणि ते केलं असं काही घटना? मैत्रिणी आहेत जेवढ्याच तेवढ्या. असं म्हणजे कॉलनीमध्ये कॉलेजमध्ये चव्हाणांची ट्रायल तेव्हा मंडळमध्ये मी गेले. तिथं लगेच सभासदमध्ये झाले. सभासद कार्यकारी मंडळमध्ये खूप. नंतर मग तिकडे गेले. अच्छा. मग तुमच्या मुंबईच्या काहीतरी आठवणी असतील की? कुठे राहत होता मुंबईत? मुंबईला कुर्ल्याला जात होतो. ॲक्च्युली आम्हाला क्वार्टर मिळालं होतं पण मी म्हटलं हे बंदिस्त घरामध्ये राहायचं मला नाही आवडलं. फर्स्ट टाईम मग मी मुंबईला गेली. दोघंच आम्ही. त्यांनी तसं काय सकाळी एकदा त्यांनी 8 वाजता गेले, 9 वाजता गेले ना की रात्री 8:30-9 त्याची मग एकटी काय करायचं म्हणून मी चाळीत राहायला गेला. त्यामुळे सगळ्यांच्या ओळखी झाल्या. सगळं म्हणजे तिथं त्यावेळेला VC पण चालू केली. अच्छा. 25-25 रुपये VC केली. तुम्ही सगळ्यात थोडं पुढे या की जरा जवळ या की. आणि मग VCमध्ये आम्ही 1 रुपये म्हणजे 25 रुपयाचं एक तिकीट घेतलं. त्यावेळेला लॉटरीत सुरुवात झाली होती महाराष्ट्रात. अच्छा अच्छा. त्यावेळेला मी प्रत्येकाने 1 रुपये घेऊन त्यात एका नंबरला तिकीट लागलं. अरे वा. लॉटरी पहिलीच लॉटरी आली. म्हणजे ज्यावेळेस चालू झालं ना तेव्हाच आम्ही 25 जणींनी म्हणून आम्ही 12 जणींनी 2-2 रुपये घालून 1 रुपयाचं तिकीट घेतलं.
काय पूर्वीचा जमाना होता नाही. आणि आता लॉटरी सहजा कॉमन मध्ये घेत होतो, लॉटरी काढत होतो प्रत्येक वेळा, पण सगळ्यांच्याकडनं घेत होतो. कोणाच्या नशिबात आपल्याला भारीच की ना. एवढं मला तेव्हा हसू येतं. आणि आता तिथं फक्त 2च्या तिथं 2000. तेव्हा 25-25 रुपयाची हा. आणि काय घेतलीस तू? बक्षीस मिळालं कधी लॉटरीचं? हो, ते एकदा त्यांना लागली, तेच ते सांगताय. लागली ना. 25 रुपयाचं त्यांना लॉटरी लागली एकदा. नाही, 100 रुपये आम्ही 25 रुपये गोळा केले. त्याच्यात असं 10 तिकीट घेतली, 25 तिकीट घेतली. त्यात एका याच्यामध्ये फक्त 100 रुपयाचं तिकीट हा? निप्पाणीमध्ये काय तंबाखू निप्पाणी म्हणलं की पहिल्यांदा तंबाखू. मी म्हटलं तंबाखू पण एकदम लगेच जायला नको, कारण ते ठराविक गोष्टी. आणि बहुतेक सगळ्यांचे व्यापार तंबाखूचेच ना. तुमच्या वडिलांचं काय? आमच्या वडिलांची शेती पण शेती. त्याचं व्याजाने पैसे वगैरे देत होते ना. ते शेतीमध्ये त्यांनी सगळ्यांना बोलवायचे. कन्या शाळेतल्या, आमच्या शाळेतल्या मुलीला बोलवायचं, तुम्ही या. जवळच अर्जुननगर कॉलेज होतं, कॉलेजची मुलं जाऊन रस प्यायला जायची शेतामध्ये, उसाचा रस वगैरे. 9 दिवस घाणा चालू राहायचा ना गुळाचा, तर तिथं तर ते राहायचे. आमचे वडील तिथंच असायचे आणि बोलवायचे. रोटरी क्लबच्या लोकांना बोलवायचे, लायन क्लबच्या लोकांना बोलवायचे, शाळेतल्या मैत्रिणींना बोलवायचं आणि खास बैलगाडी पाठवून द्यायची. त्या गाडी वगैरे बैलगाडीत जवळच असं शेतांचं. आणि कोणी आलं तर आमचे वडील कधीच कोणाला रस पिऊ नका असं म्हणत नव्हते. आणि तरी आमचे रोटरी क्लबचे लोक आधी केले किंवा भगिनी, आईच्या आमच्या भगिनी मंडळीच्या बायका आल्या तर त्यांना एवढं सगळं त्याचे पेले, पाण्याचे पेले घेऊन येत होते ना प्रत्येकजण. आमच्या वडिलांची पद्धतच होती, तुम्ही येताना पाण्याचा पेला घेऊन या. पण ते कशासाठी कोणालाच माहीत नाही. त्याच्यामध्ये त्यांनी गुळ घालून त्याला ते गिफ्ट. किती छान ना आयडिया. देणं घेणं त्यांचं खूप होतं आमच्या वडिलांचं. अच्छा. त्यांचीच सवय मला झाली, जर थोडीशी लागली, जास्त काही नाही लागली. देणं घेणं आहे ना, काय नाही काय होतं. आणि तुम्ही बाकी ते यांनी आता विचारलं तसं तुम्ही रेसिपीमध्ये पण भरपूर काय 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 करतात. आता ही सगळ्यांची इच्छा आहे की तुम्ही काहीतरी तुमची स्पेशालिटी काय ती फक्त सांगा. आता काय आपल्याला रेसिपी सांगायची नाही, पण तुम्ही खास काय बनवता ते सांगा. खास काय बनवते, सगळं खासच असतंय. आम्ही आतापर्यंत जे जे टेस्ट केलंय ते बटाट्याचा साग जो आहे ना तो तेवढं मी म्हणजे अगदी व्यवस्थित बनवते. म्हणजे माझं मुंबईला मी परवा गेले तर त्यांच्या मालकीने पण म्हणजे अगं तुम्ही 2 बटाटे दोघींसाठी कशाला घालता, माझ्या इच्छा आहे. त्यांनी बटाट्याचं सारखं केलेलं असतं ना मुंबईत. तिथे सगळं केलं, एवढा मला केला मी. प्रत्येकाला थोडं थोडं त्यांनी देऊन आलं, त्याच देऊन आल्या सगळ्यांना. आणि मी माझी नात मुंबईला असते ना, ती मी थोडं काढून ठेवलं, बाकी सगळं वाटलं. म्हणजे आता इथं सुद्धा आलं की नाही, नात आणि मुलगा आलं की सांगतो मला बटाट्याचं साग कर. बटाट्याचं साग. बटाट्याचं साग काय नाही. आपला आता पुढचा प्रोग्राम फिक्स, बटाट्याचं साग आम्ही शिकवणार. काही सोपं आहे, ते नाव पडले तू बटाट्याचं साग काय करू. बटाट्याचं अरे म्हटलं मला कंटाळा होता. चालेल की गुरुवार असतं बघा तुम्ही काय खाता की नाही ते. आणि बाकी तुमची मग लहानपणीची खास अशी आवड काय, तुम्हाला काय आवडत होतं आणि तुम्हाला आवडीचं नंतरच्या आयुष्यात ते करायला मिळालं का? त्याला भरतकाम वगैरे मी ते करायची. हां. मग खूप कधी साड्या वगैरे असं क्रॉस्टिचला वगैरे भरून काढल्या. अच्छा. सॅटिन टाक्याने भरून काढल्या. म्हणजे विणायचं काम जास्त मला. घर बसल्या काम. घर बसल्या काम, बरोबर. बाकी काही नाही. म्हणजे ते अजूनपर्यंत पण करत होता, करताय? नाही, अजून पण मी साड्या वगैरे विणत होते, बेडशीट विणून घेत होते. अच्छा. पण आता एक 4 वर्ष झाली. आता ठीक आहे, पण म्हणजे आतापर्यंत करत होता. काहीतरी करत. पण जास्त बेडशीट. आणि आता बेडशीटसुद्धा मी काय केले, नातीला करून दिले ना, फेविस्टिकने चिटकून, फुलं चिटकून धुतलं तरी सुद्धा निघते. स्टिक असते ना. ओके ओके. त्यांना बेडशीट तयार करून दिलं. लग्नाच्या वेळेला द्यावी लागते ना आपल्याला बेडशीट. आता सध्या काही नाही, करायचा विचार चालला तर बघूया. तुमच्या आयुष्यात डोळ्यावर सगळ्यात आनंदाचा क्षण कुठला ते सांगा की, थोडं मोठ्याने बोला.
काय आनंदाचंच तुम्हाला विचार करावा लागतोय आनंदाच्या क्षणाचा. नाही जरा पुढे व्हा आणि बोला. आनंदाचा क्षण म्हणजे हे जे मी आनंद भोगते तेच मला हे सगळं चांगलं आहे. मुक्त अंगणमध्ये यायचा आनंद वाटतंय, भिसीला जायचा आनंद वाटतं. आता पूर्वी कसं रिस्ट्रिक्शन होतं, मुलांना लहान लहान मुलांना सांभाळावं लागत, मुलांना म्हणजे जबाबदारी नुसत्या अडकलेल्या होत्या. आता थोड्या जबाबदारी रिकाम्या मुक्त झाले होते मी सगळंच रिकाम. हा. त्याच्यातच विचार झाला. त्यावेळेला पण काहीतरी आनंदाचा क्षण आला हा, असता. त्यावेळेला होता, पण तो संसारिक मध्ये असं नाही, संसारातलंच आम्ही विचारतो. मुलगा पहिला हा, आला. मुलाचा जन्म झाल्यावर पण तो आपल्याला आनंदाचा क्षण असतो. मला आठवण सांगायची म्हणजे मी सोनगीर म्हणून गाव आहे धुळ्याच्या जवळ. हा. आमचे मिस्टर तिथे मॅनेजर होते. माझा मुलगा होता ना अमित शाह, तो आम्ही नवापूरला होतो, एक खेडेगाव तिथे. हा. तिथं तो काय केलं, तो भयानक हुशार. तर त्यांनी स्कॉलरशिपने चौथीला बसवली होती. तर तिथं बसवलं तर त्याने काय केलं, ते आदिवासी लोक खूप येतात तेव्हा गुजराती. त्यांनी काय केलं, आपला पेपर झाला अर्ध्या तासात सगळ्यांना हळूहळू पास करून टाकलं. पेपर पास केले, सगळ्यांचे सारखे नंबर आले. मग अजून का रिझल्ट लागला नाही म्हणून आमच्या पुतण्याने पुण्याला युनिव्हर्सिटीला चौकशी केली. तर त्या नवापूरमध्ये पेपरावरतीच कॉपी घेऊन गेली, तपासलीच नाही. मग झालं, आम्ही सोनगीरला आलो बदली होऊन. आणि त्या मग 7वीची परीक्षा होती ना, स्कॉलरशिपला बसवायची. तो 4 दिवस त्याचाही चान्स निघूनच गेला. तो पास आहे की काहीच मिळालं, सर्टिफिकेट नाही, काही नाही. मग 7वीला नंतर त्याला एकच सांगितलं की ते आणि त्याला तळेगावला ठेवलं, म्हणजे काहीतरी शिकण्यासाठी. पुण्याला नाही घेत तळेगावला, तिथं शिकायला ठेवलं. 2 वर्ष तर त्याची 1 वर्ष कसं तरी काढला, कारण खेळामध्ये वगैरे सगळ्यात ते प्रवीण होता, काढला कसा पण. दुसऱ्या वर्षी त्याला मी वाट घातली, तू जर स्कॉलरशिपला पहिला आलास तर घेणार, 7वीला घ्या, 6वी 7वी काढ. तर तसं काही तू वाटलं होतं. मी म्हणून नाही तर 10 वाटत होतं. चांगला हुशार होता तो, सगळ्यात गायनात पेण्यात सगळं बाग. तर 7वीला त्याला काय केलं, आमचे वॉचमन होता, तो वॉचमननी काय केला, थांबायची परीक्षा येतात, मीच त्याच्याबरोबर जातो. खेडेगावात काय सगळं आपुलकीच असते की सगळ्यांची. मग त्यांनी गेलं, जिथं सेंटर होतं ना तिथं तो गेला, बसला, पेपर झाला, लगेच निघून आला. निघूनंतर मग मी तुला त्याची रिझल्ट ज्या वेळेला तेव्हा मी हळदी कुंकाला गेले होते. रिझल्ट ज्या वेळेला तेव्हा आमच्या वाचवाने आमच्या मुलाने डोक्यावर बरात काढली, पहिला नंबर आला. खेडेगावात कौतुक होतं ना त्यावेळेच्या काळामध्ये. त्याची तिकडनं अखेर म्हणजे माझं म्हणजे मुलं सगळी ग्रामपंचायतमध्ये रिझल्ट आला ना त्याचा, तिथनं घेऊन आले त्याला घरी. पुढे मला फोन केले, फोन नाही तो वॉचमनच आला घरी, गाडी घेऊन आला. चला म्हणे तुमचा मुलगा पहिला. त्याला मग स्कॉलरशिप चालू होती. 2-3 ठिकाणी तिथं ग्रामपंचायतमध्ये वगैरे ती एक आठवण मला खूप आवडली. तो हुशार, पहिल्यापासून हुशार आहे. आधी सुद्धा तो हुशारच आहे. त्याच्या मुलांचं नातवंड मुलं सगळी त्यांचं आहेत व्यवस्थित. मग आता सध्या तुम्ही आता एवढ्या रिकाम्या झाला तर तुम्ही तुमचा दिवसभरातला वेळ कसा काय घालवता? म्हणजे मुक्तांगण एक आहे, देवधर्म करता, फिरायला जाता, हे ठराविक माहिती आहे. बाकीच्या वेळात तुम्ही तुमचं टाईमपास काय वाचत बसता? वाचन करत बसते. कुठल्या पद्धतीचं वाचता काय? कादंबरी वगैरे असं घेऊन येते, वाचते. काही ते धर्माची पुस्तकं आहेत त्याच्यात पेपर वाचते. मग ते आपली त्याच्यामध्ये पेपर्स येतात ते सोडवता काय? आपले धार्मिक बुक्स येतात ते ओपन बुक एक्झाम वगैरे? डोक्याला ताप द्यायचं आता पुढे झालं एवढं पास आहे काही डोक्याचं नाही, वाचलं सोडून दिलं. ते त्याचा विचार कोण, त्याचं कोण, हा ते तर करावं लागतं. हां सगळं बघायला. ते सगळं तर मुलांच्या नातवंडाकडे. ऐकून तुम्ही तुमच्या आयुष्यात एकदम खुश आणि आनंदी आहात. आहे. आता सध्या तरी जसं मुलगा वेगळा झाला आणि रिॲलिटी सांगते, सुनेच्या मला अजिबात पटत नव्हतं. कोविडच्या टायमाला मुलांना खूप त्रास व्हायला ना, एवढीशी जागा कुठं हे, त्याला प्रत्येक ती ट्युशन घ्यायची. मग तेव्हा जरा फी झाली मला, नाही तर मुलं सांभाळण्यात माझं आयुष्य गेलं. तसं नातू तर खूप दवळीखोर होतं, भयानक. त्याला सावरून घेऊन करून मग म्हटलं आता तुम्ही गाव बरं चला असं आता लाईफ व्यवस्थित म्हणतात.
आता आपल्या मुक्तांगांची एक आठवण सांगा तुम्हाला जी फार आवडली, किंवा मनीषा आणि आरतीबद्दल, की ज्याच्यामुळे आपण हे सगळं करू शकतोय. आपण किती जरी व्हॉट्सअपवरती नाही टाकले मेसेज तरी आरती आणि मनीषा समजावून घेतो श्याम तर हा मोबाईल म्हणजे माझं काही सर्वस्व नाही आहे. नुसतं गाणी ऐकायचं, व्हॉट्सअप बघायचे, म्हणजे टाकायचं बघायचं काम मी कधी करत म्हणजे त्यांना ते जमत नाही, थोडक्यात जमत पण नाही, असं पण आहे. पण घेत नाही. हा, रिअलिटी मी डोक्यात घ्यायचं नाही. येणाऱ्या माहितीच असते सगळ्यांना. मेसेज तरी वाचता की हा ते वाचते मी. मुक्तांगकडनं आलेले मेसेज मेसेज वाचते हजर राहते. तरी डब्बा आणतच नाही. नाही पण डबा पण आणत आज डबा आणलाय का? नाही आज परवा काय प्रत्येक वेळेला काही डबा घेऊन घ्यायचं. प्रत्येक वेळा नाही. नाही पण ह्या वयामध्ये सुद्धा ह्या खरंच अजून म्हणजे मी जेवढं काही बघते आहे ना, इतक्या ऍक्टिव्ह आहेत ना. सकाळी तुम्ही बघा मॉर्निंगला इथे येतात योगा करायला, नंतर आमच्या मंदिरात इथंच पूजेला येतात, संध्याकाळी वॉकिंगला असतात, असे बाहेर सगळीकडे प्रोग्राम असतात, सगळीकडे चालत जातात, घरातली सगळी कामं करतात, फुल ऍक्टिव्ह आहेत ह्या वयामध्ये. मला खरंच त्यांचं कौतुक वाटतं. आणि एकट्या राहतात, इतक्या आनंदी आणि मस्त राहतात ना, खूप छान राहतात. म्हणजे त्यांच्याकडनं हे आपल्याला घेण्यासारखं आहे की आपण प्रॅक्टिसला गेलो ते पिशवी लगेच बघितलं नाही म्हणजे म्हणजे हा लगेच ते रिक्षा गाडी बस काही नाही, उठल्या की निघाल्या. म्हणजे इतक्या ऍक्टिव्ह अजून आहेत. असं नाही तर मी एकटी कशी जाऊ, काही नाही त्यांना, टोटली डिपेंडंट. हा म्हणूनच अशा आहेत आणि आनंदी आणि खुश पण आणि आहेत. मला पोहायला पण येते कुठे गेली. हा निप्पाणी म्हणजे ते एक राहिलं, निप्पाणीतल्यांना पोहायला येतच. माझे मामी तंबाखूची आठवण सांगा की मी ते राहिलं. तंबाखू काय आमच्या वडिलांचा पण बिझनेस, आमच्या मामाचा बिझनेस होता मोठा. मामाचा तिकडे सगळ्या लेडीज पण लावतात. म्हणजे माझी आई पण निप्पाणीची, माझी आई पण कायम ते दुपारी 4 वाजले की म्हणजे सासूबाई 4 वाजले की 5. माझी बहीण सुद्धा, माझ्या बहिणी सगळेच होतं ते निप्पाणीच्या लोकांना जरा सवय असते. 1 तास 2 तास खायचं, तंबाखू लावायचं, ते तंबाखू एकदा मिसरी लावून झाल्यानंतर त्यांच्याबरोबर बोलायचं. ते बोलतच तोंडात धरलेलं असतं, ते बोलणार कसं. नाही वास सुद्धा मी घेतले नाही कधी. नाही ज्यांना जमतं त्यांना जमतं, बाकीच्यांना ते वासाने त्रास होतो. आणि म्हणजे काय ते तंबाखू आपण डांबर गोळ्या टाकतो, ते तंबाखूच्या पिशव्या करून कपाटात टाकल्या कीड वगैरे काही गोष्टी शिकायला ते थोडंच औषध आहे. वडील द्यायची सगळ्यांना पिशव्या करून. आणि शिवणाची मला आवड होती पहिल्यापासून. नातीची शिवणाचे वगैरे खूप आवडते. नातीचे आणि नातवाच्या मुलांचं नाही, लेडीजचं जास्त. ओके. मग नातीनं मी फ्रॉक छोटे छोटे बघून जायचं, कपडे घेऊन यायचे, म्हणजे शिवायचं. नाही तर मग कुणाच्या ते दुकानात असं जायचं, रेडीमेडच्या दुकानात जावं, फ्रॉक दाखवा म्हणून ते डोके फॅशन डोक्यात ठेवायची घालून खूप केलं नाती दोन्ही नातींचे. म्हणजे एकूण आज तुम्ही आता मुक्तांगणमध्ये आज आपल्याला दयाभाभींच्याकडनं त्यांचं सगळं ऐकून खरंच खूप छान वाटलं. तुमच्याकडून प्रेरणा मिळाली. आणि आता फ्री झाल्याकडे आता मला वेळ कसा घालवायचा हा एक विचारच नाही. चल आता बघायचं वाचन किती करणार आहे. डोक्यात काही असतंय काही करायचं. नाही तर मला आहे की गावाला जायचं, ही मुलगी बोलवते, बहिणी बोलवतात, ते पण फिरायचंच की. आता काय रिकामी असतो. ते नात मुंबईला वगैरे तर जात आहे काय? हो जाते की. तिथं आमची फॅमिलीच आहे ना, औशी आहे, भाची आहे, 3 बहिणी आहेत तिथं माझ्या. मावस बहिणी. किती भाऊ बहीण? भाऊ बहीण किती तुम्ही? आम्ही 2 भाऊ 3 तिघी बहिणी. दोघी बहिणी सांगलीलाच असतात, मी सख्या आहे. आणि मावस बहिणी तिथे आहेत. 3 मावशी म्हणजे तिथंच होत्या ना, निप्पाणीला. एक आहे, सगळीकडे एक्सपायर झाल्या. एक आहे आता एकटीच आहे ती. सगळ्या 5 भावंडामध्ये ती एकटीच आहे, एकटीच मावशी.
तर आज अशा पद्धतीनं ह्या भाभींच्याकडून आपल्याला त्या क्वीन झालेल्या आहेत आणि त्यांच्या आयुष्याबद्दल आपल्याला थोडंफार ऐकायला मिळालं. त्यांनी आपल्याला छान सांगितलं, त्याबद्दल मी त्यांची पण आभारी आहे, आपल्या सर्व मैत्रिणींची पण आभारी आहे. आणि आमच्या सगळ्या व्ह्युअर्सला मी विनंती करेन, मनातलं काढल्यामुळे सगळ्या व्ह्युअर्सना पण सांगेन की असेच आमच्या मैत्रीचे मुक्तांगण MM ग्रुपचे छान छान प्रोग्राम्स नेहमीच येत असतात. तर आपण ते बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. थँक्यू.